हेलो गाइस, तो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आज आपण सायन्स पार्ट 1 10thचं आपण पाहणार आहोत. सायन्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. तर आर यू रेडी गाईज? तर तुमच्यापाशी तुमचे नोटबुक, पेन, पेन्सिल, इरेझर, शार्पनर, तुमचे सगळं स्टेशनरी बॉक्स तुमच्याजवळ हवं आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आज हा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात आधी आपण क्लासिफिकेशन म्हणजे काय बघायचं आहे. तर ॲज युज्युअल आपण क्लासिफिकेशन म्हणजे काय, टू मेक ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ देअर प्रॉपर्टीज. काय? ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ देअर प्रॉपर्टीज. तर प्रॉपर्टीज म्हणजे काय? गुणधर्म. तर मग कसं येणार बघा काय, टू मेक, ओके, टू मेक ग्रुप्स अँड सबग्रुप्स, ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ देअर प्रॉपर्टीज. ठीक आहे. तर क्लासिफिकेशनची सिम्पल व्याख्या लक्षात ठेवा, टू मेक ग्रुप्स अँड सबग्रुप्स. ठीक आहे. तर आणि परत रिपीट करा माझ्याबरोबर. क्लासिफिकेशन टू मेक ग्रुप्स अँड सबग्रुप्स. क्लासिफिकेशन टू मेक ग्रुप्स अँड सबग्रुप्स बेसिस ऑफ देअर प्रॉपर्टीज नोन ॲज क्लासिफिकेशन. आय होप तुम्हाला क्लासिफिकेशन समजलं असेल. तर क्लासिफिकेशन नंतर ते पिरियॉडिक. तर पिरियॉडिक म्हणजे काय? रिपीटिंग आफ्टर अ टाईम ऑफ इंटरवल. ठीक आहे. रिपीटिंग आफ्टर अ टाईम ऑफ इंटरवल. हे बघा, तर टाईम ऑफ इंटरवल म्हणजे काय? बघा इथं रिपीटिंग आफ्टर अ टाईम ऑफ इंटरवल म्हणजे प्रत्येक काळानुसार ते रिपीट होत जातं. म्हणजे काय? रिपीट आफ्टर अ टाईम ऑफ इंटरवल. ओके, इंटरवल. ओके. तर रिपीट आफ्टर अ टाईम ऑफ इंटरवल म्हणजे पिरियॉडिक. तर गाईज रिपीट करा माझ्या सोबत. रिपीट आफ्टर अ टाईम ऑफ इंटरवल इज कॉल्ड ॲज पिरियॉडिक. तर पिरियॉडिक नंतर येते गाईज आपल्याकडं. तर गाईज मी पहिला तुम्हाला सांगते, हे बेसिक समजून घ्या. बेसिक जर तुम्ही समजून घेतलं ना, जर बेसिक जर तुम्ही समजून घेतलं नाही ना, तर हा चॅप्टर अवघड आहे. आणि जर तुम्ही बेसिक समजून घेतलं तर हा चॅप्टर खूप इझी आहे. तर आता आपण नंतर बघणार आहोत इलेमेंट. तर इलेमेंट म्हणजे काय? द प्युअरेस्ट सबस्टन्स विच हॅज ओनली वन टाईप ऑफ ॲटम. तर काय? द प्युरेस्ट सबस्टन्स विच हॅज ओनली वन टाईप ऑफ ॲटम इज नोन ॲज इलेमेंट. ओके. तर हे आता हे कसं लिहायचं बघा. प्युरेस्ट सबस्टन्स. प्युअर म्हणजे काय? असं असं काय म्हणतं आपल्याला, पाण्यासारखं असं प्युअर सबस्टन्स. ठीक आहे. पाण्यासारखं आपल्याला म्हणता येणार नाही, पण प्युअरेस्ट सबस्टन्स ज्याच्यामध्ये एकच ॲटम आहे त्याला इलेमेंट असे म्हणतात. ठीक आहे. द प्युअरेस्ट सबस्टन्स हॅविंग वन टाईप ऑफ ॲटम. एकाच प्रकारचे ॲटम आहेत. ठीक आहे. बघा, प्युअरेस्ट सबस्टन्स हॅविंग वन टाईप ऑफ ॲटम. टाईप ऑफ ॲटम इज नोन ॲज एलिमेंट. ठीक आहे. तर आता नंतर जातो आहोत आपल्या मेन पॉईंटकडे. तुम्हाला मी पिरियॉडिक समजून दिलं, क्लासिफिकेशन समजून दिलं, एलिमेंट्सही समजून दिलं. आय होप तुम्हाला या धड्याचे समजले असेल. तर आता आपण जाणार आहोत ॲटमकडे. तर ॲटम म्हणजे काय? ॲटम म्हणजे द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ एनी एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲटम. रिपीट करा. द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ एलिमेंट. बघा, बेसिक स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शनल. ठीक आहे. युनिट ऑफ एलिमेंट, युनिट ऑफ एनी एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲटम. तर गाईज रिपीट करा. बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ॲटम ऑफ एनी ॲटम ऑफ एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲटम. ठीक आहे. आय होप तुम्हाला ॲटम समजला असेल. तर आता आपण बेसिककडे चाललो आहोत. तर ॲटम नंतर येणारा आहे आपला मेन, जो आहे ॲटोमिक मास. काय येणार आहे आपला? ॲटोमिक मास. तर ॲटोमिक मास म्हणजे काय?
तर द सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन in any atom is called as atomic mass. Number of proton plus neutron is called as atomic mass. ठीक आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची ॲडिशन म्हणजे त्या कक्षेत किती प्रोटॉन आणि किती न्यूट्रॉन आहेत त्याची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला ॲटोमिक मास भेटणार आहे. ठीक आहे, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन इज इक्वल्स टू ॲटोमिक मास. तर ॲटोमिक मास हा ए इंग्लिश लेटरने डिनोटेड केला जातो, म्हणजेच ॲटोमिक मास इज डिनोटेड बाय द इंग्लिश लेटर ए. नंतर आपल्याला बघायचं आहे ॲटोमिक नंबर. तर गाईज ॲटोमिक मास आणि ॲटोमिक नंबर ह्यात फरक आहे बरं का. तर ॲटोमिक नंबर म्हणजे काय, द नंबर ऑफ प्रोटॉन ऑर इलेक्ट्रॉन इन एनी ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटोमिक नंबर. तर आपण बघितलं की ॲटोमिक मास म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. तर ॲटोमिक नंबर म्हणजे काय, प्रोटॉन प्लस किंवा प्रोटॉन ऑर, इथं प्लस जे केलं ना ते ऑरसाठी घेतलं आहे मी. तर नंबर ऑफ प्रोटॉन ऑर इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज ॲटोमिक मास आणि हे ॲटोमिक नंबर आणि हे झेड या अक्षराने डिनोटेड केलं जातं. नंबर ॲटोमिक नंबर इज इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स. समजलं गाईज. तर गाईज आज मी तुम्हाला पूर्ण असं सगळं बेसिक समजवून दिलेलं आहे. तर गाईज तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा गाईज. तुम्हाला असेच भरभरून असे व्हिडिओज मी तुम्हाला बेसिक्स असेल, चॅप्टर असेल तर सगळं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, इन डिटेल सांगणार आहे. तर एज्युकेशनल युनिवर्स चॅनलला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पार्ट 2मध्ये. बाय.